नमस्कार. दोन व्यक्ती आहेत. दोन्ही सुद्धा अपघातामध्ये मरण पावतात. एक आहे जान्हवी आणि दुसरा आहे साहिल. फक्त फरक एवढाच आहे, की जान्हवी अमेरिकेमध्ये USA मध्ये या ठिकाणी पोलिसांकडनं अपघात होतो आणि त्याच्यामध्ये त्या त्या अपघातामध्ये ती मारली जाते. आणि दुसरा आहे साहिल, जो की दिल्लीमध्ये एका करोडपती बापाच्या मुलाकडनं त्या ठिकाणी ओव्हर स्पीडिंगमध्ये या ठिकाणी त्याला उडवलं जातं आणि त्या ठिकाणी त्याच्यातच त्याचा मृत्यू होतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे याच्यात ह्या दोन घटना का सांगायच्यात? पहिल्या घटनेमध्ये जो अपघात USA मध्ये झाला होता, त्या अपघातामध्ये ज्या पोलिसाने तो अपघात केलाय त्याला सस्पेंड केलं जातं. त्याला खूप मोठी त्याच्यावरती दंड आकारला जातो आणि ज्या मुलीचा अपघात झालाय त्या मुलीच्या कुटुंबियांना 262 कोटी रुपयाची मदत केली जाते. म्हणजे हा फरक हा हा एक भाग आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये जर आपण पाहिलं, साहिल नावाचा जो मुलगा आहे, त्या ठिकाणी त्या ज्या करोडपती बापाच्या मुलाने हा अपघात केलाय, त्या अपघात करणाऱ्या मुलांना मात्र या ठिकाणी आज मोकळं सोडलं जातं. त्याला 10वी परीक्षा आहे. परीक्षेसाठी या ठिकाणी त्याला बेल भेटते आणि तो परीक्षा सुद्धा देतो. म्हणजे सुरुवातीला तर म्हणलं जातं, की त्याचं वय 19 वर्षे जेणेकरून त्याला वाचवता येईल. पण ज्यावेळेस तपास यंत्रणा सगळं काही माहिती शोधून काढते, त्यावेळेस कळतं, की त्याचं वय 17 वर्ष असतं आणि लगेचच त्याला बेल सुद्धा आवडते आणि तो परीक्षा सुद्धा देतो. म्हणजे आणि ती आई ओरडते, या ठिकाणी न्याय मागते, की माझ्या मुलाला न्याय द्या. म्हणजे एक घटना USA मधली आहे आणि दुसरी घटना भारतामधली आहे. इथं मात्र या ठिकाणी त्या आईला विनंती करावी लागते, सोशल मीडियावरती अपील करावं लागतं, सरकारला विनंती करावी लागते, की माझ्या लेकराला न्याय मिळवून द्या. या करोडपती बापाच्या लेकरानं माझं लेकरू अक्षरशः चिरडलंय, मारलंय, ठार केलंय. त्यामुळे या ठिकाणी त्याला सजा झालीच पाहिजे. याच्यासाठी आईला मात्र रडावं लागतं, लोकांपाशी दुःख मांडावं लागतं. हे राज्यकर्ते करतायत काय? तुम्हाला राज्यकर्त्यांना आम्ही बसवलंय कशासाठी? या सर्वसामान्य लोकांवरती अन्याय नाही झाला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला बसवलंय. या करोडपती बापाच्या अवलादींना वाचवण्यासाठी तुम्हाला आम्ही गादीवरती बसवलंय का? जेव्हा निवडणूक असते, जेव्हा मतं मागतात, त्यावेळेस मात्र सर्वसामान्यांच्या घरी येऊन या ठिकाणी हात जोडून मतं मागण्याचं काम करतात. पण जेव्हा मात्र या ठिकाणी करोडपती बापाची अवलाद या ठिकाणी गोरगरिबाच्या लेकराला उडवते, त्यावेळेस मात्र त्या आईला रडून दारोदार फिरून या ठिकाणी न्याय मागावा लागतोय. खरंच आपण आपल्या देशामध्ये खरंच म्हणू शकतो का, की हा देश माझा खरंच महान आहे? हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. नाहीतर आणखीन काय होईल, त्या मुलाला सजा वगैरे काय होणार नाही, त्याला निबंध वगैरे लिहायला लावतील आणि त्याला सोडून देतील. का? कारण की करोडपती बापाची अवलाद आहे. म्हणजे या देशामध्ये तुम्ही काहीही केलं तरी चालतंय, फक्त तुम्ही करोडपती बापाची अवलाद असायला पाहिजे. परंतु सरकारला सुद्धा विनंती आहे, न्यायव्यवस्थेला सुद्धा विनंती आहे आणि पोलीस यंत्रणेला सुद्धा विनंती आहे, की या मुलाला आणि त्याच्या आईला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.